त्या माईकची टेस्ट करायला चाललं आहे. आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. ॲक्च्युली पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये. सॉरी ताई, त्या बिचाऱ्या मुलाला घेऊन होत्या आणि माझं लक्ष नव्हतं. म्हणजे बॅलन्स बिघडतो आहे बाईकचा पूर्ण असा. इतकी जोरात हवा येते. अरे 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 सो हाय गाईस, आता वाजले आहेत दुपारचे 12:15 आणि आपण आता काही राईडला वगैरे नाही चाललो आहोत. आपण फक्त जो नवीन माईक मागवला होता त्या माईकची टेस्ट करायला चाललो आहे. टेस्ट मीन्स फक्त आवाज कसा येतो आहे किंवा बरोबर सेट झाला आहे का, सो ते बघायला चाललो आहे मी आता की किती वर चांगला करतो आहे आणि काय करतो आहे ते. सो निघूया आता आपण. वायझर बंद करतो. वायझर बंद आहे आपलं. बाय लव मुंबई. आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. ॲक्च्युली पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये. खूप दिवस झाले भरलंच नव्हतं पेट्रोल, सो मला ते पण एक रिफिल करायचं आहे. आपण आता पहिले इथून पेट्रोल भरू, मग पुढे जाऊ आपण. बाकी तुम्हाला अँगल कसा दिसतोय ते पण सांगा मला, कारण मी प्रॉपर असा अँगल सेट नाही केला आहे. मला माहीत नाही की तुम्हाला आवाज पण कसा येतो आहे आणि अँगल, कॅमेराचा अँगल कसा आहे तो पण मी बघितला नाही. जस्ट लावला आहे कॅमेरा आणि निघालो आपण. चला, सुटलं आहे सिग्नल. इथेच लेफ्ट साईडला पेट्रोल पंप पण आहे. आपण इथेच पेट्रोल भरू, मग कंटिन्यू करू. सॉरी ताई, त्या बिचाऱ्या मुलाला घेऊन होत्या आणि माझं लक्ष नव्हतं. फायनली आपला नंबर आला आहे आफ्टर 2 years लेटर. 1050. आपल्या राईट साईडला पूर्ण चौपाटी आहे, त्यामुळे ते हवा खूप जास्त आहे आणि हवेमुळे आपला आवाज क्लिअर येणार नाही, म्हणून मी वायझर बंद केलं आहे. म्हणजे बॅलन्स बिघडतो आहे बाईकचा पूर्ण असा. इतकी जोरात हवा येते. कदाचित तुम्हाला दिसत नसेल, हवा दिसतच नाही तशी तर, पण म्हणजे असं तुम्हाला कळत नसेल, पण अक्षरशः बाईक माझी पूर्ण लेफ्ट साईडला पडते. इतकी जोरात हवा लागते मला. हे भारी होतं. हवा दिसत नाही, हवा तशी पण दिसत नाही. आणि आपल्या राईट साईडला चौपाटी आहे पूर्ण. जुहू बीच जे आहे आपलं रॉयल हॉटेल. थांबा हो काका, हे आहे आपलं रॉयल हॉटेल. अरे बापरे. अच्छा, आज बरोबर स्कूल आहे. इथे समोर एक स्कूल आहे आणि त्याचा एंट्रन्स एकदम मेन रोडलाच आहे, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक होतं आहे. हे जास्त मोठं नाही आहे. इकडे तिकडे 100-200 मीटर, त्यानंतर पूर्ण रोड खालीच असेल असं म्हणतोय मी. बघू. काय होतंय, हलतच नाही आहेत गाड्या जाग्यावरून. घेऊया का लेफ्ट साईडून. इथे पण आपल्या चौपाटीचा एक एंट्रन्स आहे, जो की इथून राईट साईडवरून जातो चौपाटीसाठी. तिकडून पूर्ण हवा येते फुल ताकद लावून. आणि लेफ्ट साईड पूर्ण जाम असणार आहे. आपण थोडं राईट साईडला घेऊ गाडी, म्हणजे फटाफट निघू. अरे यार,
मला या सिग्नलला थांबायचं नाही आहे बिलकुलसुद्धा. मी हे सिग्नल क्रॉस करेपर्यंत हे ग्रीन असू दे म्हणजे झालं, बिकॉज मला या सिग्नलला बिलकुलसुद्धा थांबायचं नाही. अरे 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 आपल्या गाडीचा जीव काय, साईडला BST आहे, तिचा हलका धक्का लागला ना पापड़ बन जाएगा, पापड़ इसका. फिर भी नहीं सोचना नहीं है भाई, जल्दी जाने का. आत्ताच मगाशी एक व्हिडिओ अपलोड केला मी आपल्या दुसऱ्या गाडीला, आपण जो टायर वगैरे चेंज केला आहे, बेरिंगचं वगैरे काम केलं आहे, तिथेच मी सांगितलं आहे की आता पावसाळा चालू होतो आहे, बिलकुल घाई करू नका. तुम्ही कॉलेजला जात असाल किंवा कामावर जात असाल तर बिलकुल घाई करून 5-10 मिनटं जर तुम्हाला लेट होत असेल तर ठीक आहे, त्याने काय आपली आयुष्य किंवा आपली लाईफ खराब नाही होणार आहे. एक दिवसाचा पगार कापतील किंवा कॉलेजवाले असतील तर एक दिवसाचं लेक्चर खराब होईल, ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. आपण परत काहीतरी करू शकतो त्यावर. पण जर त्या 5-10 मिनटाच्या उशिरासाठी आपण स्पीडने गाडी चालवणार किंवा पावसामध्ये घाई करतो, त्याच्यात खूप काही होऊ शकतो आणि खूप धोका आहे त्यामध्ये. सो घाई करू नका. 5-10 मिनटं लेट झालं, उशिरा झाला, चालेल, काहीतरी समजून सांगू शकतो आपण बॉसला किंवा कॉलेजमध्ये पण. ते काही आपल्याला मारणार नाहीत, आपला जीव घेणार नाही आहेत, ते प्रेमाने समजावून सांगितलं ते ऐकून घेऊ शकतात. इकडे पण ट्रॅफिक लागलं आहे. इथे पण एक शाळा आहे, पोद्दार शाळा, ज्या शाळेत मी शिकलो आहे, मराठी मीडियम. मॉर्निंगचा टाईम ॲक्च्युली 7 ते 12 असायची आमची, 12:30पर्यंत. नंतर 1-1:30 वाजल्यानंतर ती हिंदी मीडियम व्हायची. ही शाळा आहे राईट साईडला, ज्या बसेस लागल्या आहेत, तिथून गेट आहे, एंट्रन्स आहे आणि अर्ध्या किलोमीटर नंतर शाळा आहे आतमध्ये. बघू शकता जो ग्रीन कलरचा ड्रेस आहे तो आहे हिंदी मीडियमचा. आता 12:30 वाजून गेलेत, सो हिंदी मीडियम चालू होईल आता. आणि हा जो ब्लू कलरचा ड्रेस आहे, ब्लू पॅन्ट आणि जो व्हाईट अँड ब्लू चेक शर्ट आहे, तो मराठी मीडियमचा आहे. बघू शकता पूर्ण राईट साईडला. ही माझी शाळा आहे. खूप भारी वाटतं आज, मुलांना बघतोय. खूप वर्षापूर्वी मी पण इथेच होतो. जे दुसरा दिवस असेल शाळा चालू होऊन, इतकी गर्दी दिसत नाही जितकी दिसायला पाहिजे होती. ठीक आहे, आमच्या टायमाला एवढी मुलं होती की आम्ही जर गेटवरती उभं राहिलो तर पूर्ण जत्रा वाटायची त्या टायमाला. इतकी सारी मुलं होती इथे आणि या साईडला आम्ही अशी इकडे उभे असायचो खास करून. तशा पोद्दार खूप आहेत. इंग्लिश मीडियम आहे, हिंदी मीडियम आहे, आम्ही होतो मराठी मीडियम. सकाळीच माझ्या स्कूलचा जो ग्रुप आहे, म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांचा काही आमचा ग्रुप आहे, सो त्यामध्येच एक असा व्हिडिओ आला होता सकाळीच. माझ्या एका मैत्रिणीने टाकला होता की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, शाळेबद्दलच होता तो व्हिडिओ. आणि आमच्या ग्रुपमध्ये जेवढी मुलं आहेत सगळे इमोशनल झाले होते, सगळे तो व्हिडिओ पाहून. ऑब्व्हियसली होणारच, खूप वर्षानंतर ते सगळं बघितलं. ते आता जसं बघतोय बाकीच्या मुलांना शाळेत जाताना किंवा त्यांच्या बॅग्स, त्यांचे कपडे, त्यांची बाबू सिग्नल बघ. सगळे आमची पोद्दारची पब्लिक आहे, मराठी मीडियमवाली. शाळा सुटली आहे, घरी चालले आहेत. आणि हिंदी मीडियमवाले आता शाळेत चालले आहेत. छान भारी वाटतं यार बघून हे सगळं. मन करतंय आता घरी जाऊन एखादी बॅग घेऊन यांच्यासारखे कपडे घालून शाळेत जाऊ. मी लाग जाईन हो, मला घ्यायला पाहिजे ना शाळेत. मी जेव्हा शाळेत होतो, नेमलेल्या 3-4 टीचर्स होत्या, ज्या मला बघितलं किंवा कंप्लेंट आली माझ्या नावाची तर त्या इतक्या इरिटेट व्हायच्या अक्षरशः, अरे तू असं केलंस, प्लीज हे असं करत जाऊ नकोस. खूप समजवायच्या मला. मार पण तितकाच खाल्ला आहे. जर तुम्ही शाळेत मार नसाल ना खाल्लेला तर तुम्ही शाळा एन्जॉय नाही केली आहे. मार खाल्ला, क्लासच्या बाहेर उभं करून ठेवणं, हे जर तुम्ही सगळं अनुभवलं नाही आहे ना तर तुम्ही शाळा काहीच एन्जॉय नाही केली आहे. आणि मी हे सगळं खूप काही केलं आहे. खूप म्हणजे आमच्या शाळेत खूप नियम होते असे.
9वीपर्यंत तरी. 10वीमध्ये फक्त घड्याळ चालत होता हातातलं. बाकी 9वीपर्यंत तुम्ही घड्याळ पण घालू शकत नव्हता, इतके रूल्स अँड रेग्युलेशन्स होते आमच्या शाळेमध्ये. आणि शर्ट इन करून शूज वगैरे घालून, प्रॉपर शूज वगैरे घालून जायचं. पावसाळ्यामध्ये शूज ठीक म्हणजे नाही घातलं तरी चालत होतं, आणि बाकी टायमाला तुम्ही शूज घातले पाहिजे. आणि हे मी कधी फॉलो केलंच नाही की इन करायचा, शर्ट इन करायचा, शूज घालायचे. माझं कायम ही कंप्लेंट असायचीच माझी. आणि बेसिकली मी रोज काय करायचो, शर्टचा जो वरचा बटन असतो तो कायम माझा ओपन असायचा. मी कधीच ते बटन लावलेलं नाही आणि ते माझं बटन ओपन असायचं. अशाने नाही की हट्ट होता किंवा असं काही, बट पहिल्यापासून मला सवय, आणि ती सवय आत्तापर्यंत आहे की मला शर्टचं वरचं बटन लावायला आवडतच नाही, मी लावत पण नाही. तेव्हा एंट्री घ्यायचो स्कूलमध्ये, शाळेमध्ये सकाळी 7 वाजता, तेव्हा जे लेट यायचे किंवा जे रूल्स फॉलो नाही करायचे त्यांच्यासाठी एक टीचर बाहेर उभ्या असायच्या काठी घेऊन, जो लेट येईल त्याच्यासाठी आणि जो रूल्स फॉलो करत नाही त्याच्यासाठी. बाकी याच्यासाठी मार असायचा. आणि जर तुम्ही लेट येत आहे तर मार नाही पडायचा, फक्त कॉलेजचा जो ग्राउंड होता आमचा त्याचे 2 नाही तर 5 नाही तर 10 राऊंड मारायचे. चालत तर नाही, धावत. कारण चालत जर माराल तर तुम्ही, त्यांना टीचरांना पण माहिती पोरं इतकी हळू मारतील, अक्षरशः शाळा सुटेल पण ही पोरं का राऊंड मारून परत क्लासमध्ये येणार नाहीत. त्यामुळे ते धावत मारायला सांगायचे. तर असं काहीसं होतं. आता ते दिवस आठवत आहे, अक्षरशः इतका इमोशनल व्हायला होतं आहे की माझे डोळे भरतात आहेत. आणि हा व्हिडिओ मी नक्की माझ्या स्कूल पब्लिकला शेअर करेन, खास करून त्यांनी हा बघितला पाहिजे. आणि त्यांना पण असं वाटलं पाहिजे की आज खरंच शाळेतला मिस करतो आहे, किंवा ही जी मुलं अशी चालली आहेत शाळेच्या ड्रेसवरती, त्यांना बघून असं काहीतरी असं मनात थोडंसं असं डिंगडॉंग वाजेल. माझ्या वाजतंय आणि माझ्या ग्रुपमधल्या पोरांच्या पण वाजेल. कारण आम्ही शाळेला घेऊन खूप हे होतो, खूप म्हणजे खूप. आमचा जो ग्रुप आहे आत्ता सध्याला, ते आम्ही एवढं सगळं शाळेसाठी हे होतो. ह्या गोष्टीनंतर एकदा मुलांसोबत म्हणजे मित्रांसोबत, जे ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणी आहेत माझे, त्यांच्यासोबत मी एकदा बोलणार आहे की आपण एकदा परत शाळेत जाऊ. शिकायला नाही, ते तर पहिलेच हातवत करतील. शिकायला नको, मजा मारायला जायचं असेल तर सांग, पण शिकायला नाही. पण एकदा शाळेला भेट द्यायला किंवा शाळा बघायला, टीचर्स लोकांना भेटायला. आमच्या खूप साऱ्या टीचर्स फेवरेट होत्या, म्हणजे शाळेत किंवा क्लासमध्ये जसं वागायचं तसं ऑब्व्हियसली त्या वागणार, बिकॉज त्या टीचर होत्या. पण बाहेर त्यांचं प्रेम हे आईसारखं होतं. जेवढ्या आमच्या टीचर होत्या, आता मी नाव नाही घेऊ शकत कोणाचं, पण जेवढ्या पण टीचर होत्या ना आमच्या टायमाला, आम्ही पिकनिकला जायचो, आमच्या पिकनिक जायच्या, हर बसमध्ये 1-2 टीचर असायच्या. त्यांनी कधीच आम्हाला असं टीचरसारखं हेच नाही करू दिलं. आईसारखं प्रेम करायच्या, चांगलं समजून घ्यायच्या. म्हणजे खूप आम्हाला सपोर्ट केला त्यांनी. सगळ्याच शाळेमध्ये करतात, मी फक्त माझ्या शाळेचं नाही सांगत आहे. तुम्ही म्हणाल मग आमची शाळा काय होती, तर तसं काही नाही आहे. सगळ्यांच्या शाळेमध्ये सगळ्या टीचर तशाच असतात, पण आता आमच्या आहेत तर मी तुम्हाला शेअर करतो आहे. तसं बघू, मी एकदा माझ्या ग्रुपमध्ये बोलून बघणार आहे, कधीतरी टाईम काढून असं सकाळचं टीचर्स लोकांना भेटायला जाऊ. मराठी मीडियमला टीचर्स वेगळे आहेत आणि हिंदी मीडियमला वेगळे आहेत, त्यात टीचर्स नसतात. आमच्या टीचर्स सकाळी 6:30 7 वाजता येतात आणि 12:30-1 वाजता जेव्हा स्कूल सुटतं त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने निघून जातात ते. सो मी विचार करतो आहे मुलांना बोलायचं, आणि सगळी मुलं म्हणजे मित्र मैत्रीण आम्ही सगळे जमा होऊन एक दिवशी नक्की शाळेला भेट देणार, टीचर्स लोकांना भेटून आत्ता जे चाललं आहे ते सगळं सांगणार. आणि ते दिवस खूप छान होते. बस फक्त अभ्यास करायला लागत होता, बाकी तुम्हाला कसली कामं नव्हती ना शाळेमध्ये ना घरी, किंवा 4 पैशांची पण अशी म्हणजे भीती नव्हती किंवा टेन्शन नव्हतं की मी आता हे 4 पैसे नाही कमवले तर माझं कसं होईल किंवा काय होईल, हे टेन्शन नव्हतं. त्या टायमाला फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची होती मनापासून, तो फक्त अभ्यास. आणि तोच कधी केला नाही आपण, कोणीच नाही केला. सो तेवढंच एक असतं शाळेमध्ये करायचं, पण ते केलं नाही.